नमस्कार. नमस्कार. येशील का? नमस्कार. काय अँगल लावलाय हा? करेक्ट अँगल आहे. आपण कारण चाललो आहोत बाईक राईडला. मला मस्त वाटतंय असं मागे. मी बाईक वरती आता हे असंच असंच असं असं फिरणार आहे असं, कारण मी तरच दिसणार. चालवायची ना नीट? चल, मी आता चालले. गायब. चला आपण निघूया. बोलता बोलता निघूया. कुठे चाललोय, काय चाललोय? ऍक्च्युली नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या ब्लॉग चॅनल मध्ये वरती पुन्हा एकदा. आणि माझी बायको आम्ही 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 असं कॅज्युअली स्टार्ट. अरे दिसतंय, आम्ही असं कॅज्युअली स्टार्ट. उभी राहा. हा, आम्ही असं कॅज्युअली स्टार्ट केलं, म्हणजे आम्हाला पण माहित नाही आम्ही कुठे चाललोय. आम्ही जस्ट असं म्हटलं मस्त वातावरण झालंय, बदलापूरला आलो होतो, म्हटलं जस्ट बाईक राईडला चाललोय. सो बघूया, वातावरणामुळे जस्ट आउटिंग आहे हे आता. चलो निघूया. राहा जरा उभी. काय उभी राहा. उभी राहू? इथे हा. नको, इथे नको, आता उभी 1 मिनिट. इथे नको. होतंय राय उभं राहायला. काय होतं उभं राहायला. होतं, पण इथे नको. तो रोड असा वाईड असेल ना, वाईड रोड असेल ना, तिकडे मस्त मज्जा येईल. कुठून जाऊ? इथून? कसं जाऊया? बारवीला जाऊया की पनवेल हायवेच्या इथे जाऊया? तू ठरव आता. इथून बारवीला जाऊ शकतो, कारण तिथेच जास्त रोड चांगले आहेत. बारवीला जाऊया. पनवेल हायवे बारावीला का? परत 12वीला बसायचं? जस्ट शाळा चाल. मी नाही 12वीला बसणार बाबा. 12वी नाही, कशी बशी 12वी. कशी पास झालंय 12वी. ए यार, स्क्रीन मध्ये तू एकटाच दिसतो, मी नाही दिसत. मला असं यायला लागतं, असं असं असं. सॉबी माझा डे 1 आहे पिरियडचा, कळलं? धामधूम 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 नको. ऑलरेडी पोटात माझ्या धामधूम होतंय. मग काय फायदा बाईक राईडला जायचा? तसं नाही मग बोलत four आहे, wheeler काढली थोडस. असती. इथे नको, मग 4 व्हीलर काढली असती ना. इथे नको ना. हे रोड्स माहिती आहेत ना कसे. इथून घे, खालून घे. यार ह्यांच्याकडे ना अशा छोट्या छोट्या गोष्टी मस्त मिळतात हा. मी कसं मागच्या दाखवणार टायमाला तू? पण काय? बघितलं पहिला होतं. घे कॅमेरा हातात. काय हातात घे कॅमेरा. हा का? अँगल बरोबर नाही. काय बरोबर नाही? हा अँगल बरोबर नाही. तू घे हातात कॅमेरा. का? ते लॉक उघड आणि दे. आम्ही रॅन्डमली फिरायचा विचार केलाय, आणि इव्हनिंग आहे, वीकेंड आहे छान, आणि मम्मीची फरमाईश आहे असं की कुठेही जा, येताना वडापाव घेऊन या. तो आम्ही ते मेन आहे, ते मेन करायचंय. सो आता आम्ही तरी फिरतोय, बघूया कुठे चालली आहे स्वारी आमची. आम्ही निघालो तो आहोत असंच टाइमपास करायला. पास लेट्स सी. बदलापूरमध्ये म्हणजे पाऊस, एवढे दिवस पाऊस होता, आता पाऊस नाहीये. थोडस आता थोडस माइल्ड असं झालंय वातावरण, पण एवढे दिवस पाऊस पडला तेवढा असं असं काहीच नाहीये. दुपारी तर भयंकर ऊन पडलं होतं, पण ठीक आहे आता थोडं माइल्ड आहे, म्हणून आम्ही संध्याकाळवरती बाहेर पडलोय. एन्जॉय टू टेक अ वाईब फायनली पावसाळ्याची. गॉड, हे ना स्टेशन एवढं चेंज झालंय ना भाई. एवढ्या वेळा येते, समजतच नाही स्टेशनचं मला काय. आता आता बघ, हे बघ काहीतरी नवीनच करायला घेतलंय. काय? हे 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 वरती हे बघ, काहीतरी नवीनच करायला घेतलंय. हा. हे काय करत असतात मध्ये, तोडलेलं काय काय चालू असं काय माहिती. बांधतातच का? माझं मत हे की तुम्ही बांधतातच का? तुम्हाला जर तोडायचं आहे तर तुम्ही बांधतात का? आम्ही बदलापूर वेस्टला आलो आणि ट्रॅफिक लागणार नाही असं होणं शक्य नाही. इथून हा जो पॅच लागतो, या पॅचला तिथे एंड पर्यंत पोचेपर्यंत काय खरं नसतं. आणि फक्त याच पॅचला हे होतं. संध्याकाळच्या टायमाला तर निघायला पण नको. क्लासमध्ये म्हणजे स्टुडंट्स जे येतात ते बिचारे कधी कधी 20-20 मिनिटं पण याच पॅचला अडकलेले असतात. बघा अजून पण तेच आहे.
स्वामी तू मस्त दिसतो वाईड अँगल मध्ये. हो. सगळ्याच अँगल मध्ये कसं काय रे चांगला दिसतोस? मी आहे, हा कारण मी आहे. अच्छा बरं. या रोडवरनं पहिल्यांदाच जाणार आहे ना आपण. मागच्या वेळेस जायला दिलं नव्हतं. त्या दिवशी माहितीये पाऊस पडला होता ना स्वामी, पाणी इथपर्यंत होतं इथे बाहेर पूर्ण. हे बघ हो, उतरलंय पाणी ना. उतरले आता पण आहे. म्हणजे सगळेजण आहेत. त्या दिवशी लिटरली हे वरपर्यंत होतं माहितीये, हे वरपर्यंत इथे टच झालेलं ह्याला. एवढं एवढं वर येतं पाणी, विचार कर. प्रॉपर आता सगळेजण उतरले तरी आहेत तिकडे. संध्याकाळच्या टायमाला एवढं मस्त वाटतं नाही ते. आम्ही आता जिथे जाणार आहोत ती जागा म्हणजे मी लास्ट टाइम कधी बघितली मला लक्षात नाहीये. ओके, पण संध्याकाळच्या टायमाला तिकडे जाण्यात मजा आहे. छान, खूप जास्त. तेही आपल्या पार्टनर सोबत वेगळीच मजा आहे. इथून आता 22 मिनिटं दाखवत आहेत. हो, तिकडे जाऊन ना असं मला असं वाटतं तिकडे जाऊन असं शांत बसण्यात जास्त पीसफुल आहे. म्हणजे ती प्लेसच पीसफुल आहे. हिमूचं घर इथूनच आहे मधून हा. कुठून तरी, तो इथूनच पार्टनर कुठेतरी आहे मधनं. म्हणजे मी एकदाच आले, मला आय एम नॉट शुअर कुठल्या वेने आहे, पण इथेच कुठेतरी आहे. सगळ्यात सुंदर सुंदर गोष्ट आहे, सुंदर हा रोड. एनी टाइम सगळ्यात सुंदर गोष्ट आहे. सॉबी तू बोलू शकतोस, मी मागून शूट करते तुला तसं. मी मजा घेतोय बाबा राईडची हो. किती छान दिसतंय माहितीये. मी मागून असं मस्त अँगल घेतलाय. लोकांनी फक्त रस्त्यामध्ये कचरा करणं जर बंद केला ना, एवढं कचरा सुंदर दिसेल. रोड आहे त्यातल्या त्यात बरा आहे. आता बरा केला ऍक्च्युली. आता ऍक्च्युली बरा केलाय म्हणजे इतक्या वर्षानंतर. हे बघा, हे याच्याबद्दलच बोलते मी. एवढी सुंदर जागा आहे कशाला. हे बघा, इथे 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 फेमस वडापाव मिळतो. एक त्या साईडला पण आहे, पण आपण नंतर येऊया कारण आम्ही जर गेलो. आता 9 मिनिटं दाखवत आहे डॅम वरती पोहोचायला. डॅमच्या इथे पोहोचायला 9 मिनिटं दाखवत आहे. आपला ऍक्च्युली हा टाइम ऍक्च्युली चांगला आहे. सन पण मस्त आहे, क्लाउड्स पण छान झाले. सो या टाइम मध्ये आय फील की तिकडे टाइमात पोहोचणं जास्त इम्पॉर्टंट आहे. स्काय पण एकदम मस्त झालाय आणि इथे लागलेला आहे ट्रॅफिक परत एकदा. हा जरा वन वे असल्या कारणाने हे भाई हे लास्ट टाइम पण चालू होतं. आपण जेव्हा एकदा आलेलो होतो तेव्हा असं मध्येच काम. वन वे असल्यामुळे ना लगेच गाड्या अशा थांबतात. मी ऍक्च्युली फील करतोय, बाकी काय नाही. फील करतोय. तू जर तुझ्याकडे जर बाईक असती म्हणजे घ्यायचीच आहे आपल्याला, बरोबर, हा. तर मग तेव्हा तू असे हे केल्यानंतर मग तू असा फीलच करत बसणार आहे. नाही बोलायला तर बोलायला बोलेन ग. मला कसं माहिती पडणार तू चालू केलंयस काय? चालूच केलंय मी तुला बोलले, पण मला कसं दिसणार आहे का ते? मी बोलले तुला चालू केलंय ते. आहे शपथ सांगू, इथं रस्ता एक नंबर, आजूबाजूला एक नंबर आहे. फक्त जे आयला रस्त्यावरती जे खड्डे पडलेत ना ते साले अनप्रिडिक्टेबल आहेत. सांभाळून चालावं लागतंय. फोकस करून चालवावं लागतं. आणि असं बघायला गेलं तर रस्ता खूप नॅरो आहे. हा टर्न मला खूप आवडतो. हा वाला ना. हो, फक्त Actually असं गाडी चांगला नाही आहे. आली पाहिजे. ही गाडी आली ना आता हा, जायला. गाडी आहे. एवढा स्मूथ आहे ना. सुंदर सुंदर
सुंदर सुंदर तिकडे बघ सुंदर सुंदर. ते बघा ते बघा. पाण्यात उतरले लोक. हा आपण पण जाऊ शकतो ना सोबत. बसूया ना जाऊन मस्त. कधी आत्ता हा येताना थोडं बसूया जरा पाण्यात. पूर्ण थंड संध्याकाळ होती. पाण्यात जरा बसूया आपण. सुंदर सुंदर network जागा, सुंदर सुंदर गोष्टी. नेटवर्क नाही आहे ना इथे. ह्या माणसाला जी मजा येते ना राईडला जायला. आपण माहितीये स्वाभी लग्नाच्या वेळेला आलो डॅम होतो. दादा बारवी डॅम. हा मूवी काय आपण लग्नाच्या वेळेला ते एक रिसॉर्ट बघायला आलो होतो. ह्याच हा. वेळेला होतं ना. दादा मम्मी ते आता गेलं गेली. पाठी. हा पण ह्याच वेळेला होतं ना. हो का बाबा असं फास्ट चालवू नका. आय फील स्ट्रेटच आहे आता रोड. तिकडून जे नेहमी बोलतात ना सगळेजण डॅम सोडला का डॅम सोडला का, हाच आहे तो डॅम. आता किती खाली खाली वाटतंय पाणी. हा. त्या दिवशी जे 3-4 दिवस जो पाऊस पडला तिकडे मजबूत हे पूर्ण सोडला. हे गेलं असणार त्याच्यामध्ये. ब्रिज बीच खाली जात ब्रिज असेल पूर्ण. पूर्ण गेला होता. जेव्हा ते भरलं होतं हे सगळं भरतं तेव्हा हा ब्रिज इझिली जातो. आणि हे सगळं असंच असतं. हे फुल पॅक असतं. काहीच दिसत नाही. डेंजर. चलो जाऊया. वरती आहे आपण वरती जाऊ शकतो. MIDC बारवी तर डॅम. इथून वरती जायचं की तिकडून वरती जायचंय. वरती कुठून जायचंय इथून थोडी वरती. म्हणजे आपण एवढं आता आलोच आहोत तर मी असं म्हणत होते की मला पण बाईक शिकायची. इथून रस्ता आहे तो. जाऊया जाऊया ना. आले लोक. चल ना चल ना जाऊया. ट्रेक आहे बेब तो. ट्रेन जास्त लांब नाही ते बघ चाललेत. चल आले ना. चालले अरे नाही. ते बघ ते बघ ते बघ पुढे. हा ते बघ पुढे गेले. काय सीन आहे ते. किती लांब आहे. जास्त नाहीये ना. अर्धा किलोमीटर. जाऊ शकतो ना. जाऊ शकतो की नाही. अर्धा किलोमीटर. जाऊ शकतो की नाही. टाइम बघ. जाऊ जायला जागा खूप आय नो जागा बट खूप हे बेबू 6:30 वाजले. मग जस्ट बघूया ना. चल ना मुलं फक्त. नाही होत ना आपण. वी आर ओनली टू. चल ना. आय नो. येऊया आपण इथे. मला आता कळालं ना कुठे जायचंय ते आपल्याला. अरे मला असं नाही वाटत आहे की लांब आहे. अर्धा किलोमीटर म्हणजे समजतं तुला. अर्धा किलोमीटर म्हणजे किती असं कितीचा वेळ लागणार आहे. 30 मिनिटं. होय नाही गाईज. मग नेक्स्ट टाइम लवकर यायचंय फॉर दॅट. ही जागा तर तुम्हाला नाही. ही जागा मी दाखवणार एकदम एकदम प्रॉपर करून दाखवणार. त्याच्या अगोदर मी आता बाईक शिकणार आहे. काय माहिती तुला बाईक बद्दल. हे बघ इथून स्टार्ट होते. इथून रेस करायचं. इथून ब्रेक आहे. काय कुठून ब्रेक आहे. हा काय ब्रेक. अरे तो क्लच आहे. हा क्लच आहे. हा ब्रेक आहे. हा ब्रेक आहे. खाली पण ब्रेक आहे. हा मागचा आणि- ब्रेक आहे आणि हा पुढचा ब्रेक आहे. हा मला इथलं कॅल्क्युलेशन नाही समजत. म्हणजे हे मला इतकं माहितीये. तू बस पडलो तर व्हिडिओ आला तर नको पड पागल आहे का. पडलो तर पड. तू मला आधीच पडलो तर म्हणजे अरे काय नाही असतं? पाडू देणार हा तू. चांगला नाही शिकवणार मला. अरे तू बस तर. एक तर तू खाली उतर ना. बस पाय टाक. माझा पाय पोचले. गरम लागलं पोचले. मला. गरम लागलं. तू मागे सरक ना. एवढा का चिटकून बसलायस. मला पण जागा पाहिजे बाईकवर. थांब. अगं क्लच दाब. माझ्या पूर्ण अंगावर आहे स्ट्रॉबेरी. हा स्किल. क्लच दाब. क्लच तो असतो राईटला. राईटला लेफ्टला. लेफ्ट ना.
हा मग कळालं ना शाबास. कसा कसा स्वतः चुकीचं बोलायला मला तर कळालं ना नाही काय. कुठे हा आणि दाबलास क्लच हा क्लच दाब दाबून पूर्ण. पूर्ण हा गाडी चालू कर आणि सोडू नकोस क्लच. ए माझा बोट दाबलास. आतमध्ये नको ठेवू आणि आस्ते आस्ते क्लच सोड. आणि सोड. ब्रेक काय करू. सोड तर. आणि हे जास्त जोरात नको धावू. काय काय थांब गाडी. ह्यालाच कॉन्फिडन्स नाही हा काय मला शिकवणार आहे. मला तुझ्यावर कॉन्फिडन्स आहे माझ्यावरती. स्वतःवरती पहिलं मी पकडलंच नाहीये. ठेवायचा. पण मी ब्रेक दाबू की नको दाबू. तू पण पड अरे तू सॉबी सगळं वजन टाकलेस माझ्या अंगावर. मला कसं मला बसायला पकडायला पण सांगा नाहीये. क्लच सोडू असते. चल ए तू उतरू नको. तू उतरू नको. आता काय करू. क्लच सोड ना असते गाडी जाईल पुढे. क्लच सोड हलके हलके सोड. तू तर मला बोललास की सोडू नको. सोडलास हा गरम लागलं. पायवर घे. ई कुठे ठेवू पाय. सॉबी तू लय वजन टाकलंय मला अजिबात हलता येत नाहीये. अरे तू थांबव गाडी. तू जाम वजन टाकलेस. तुला पाय ठेवायचं कुठे ते तरी कळतंय का. क्लच दाबून ठेव. क्लच सोडू नको. चल क्लच सोड असते असते. पाडेन मी. नाहीच पाडणार. चल क्लच सोड असते असते. हा शाबास क्लच सोड असते असते. सोड. झपकन जाईल तर हलके पुढे. हलके एक्सी दे. हा शाबास. शाबास आरामात एक्सी. गाईज आय एम रायडिंग गाईज. पाय अजून पण माझे खालीच आहेत. बट मी वर घे पाय. कॉन्फिडेंट नाहीये म्हणजे येईल मला गाडी. क्लच सोडलास पूर्ण. नाही हे असं वाकडं तिकडं का जाते. तू चालवतेस तशी वाकडे तिकडे. मला पाणी सापडलंय ना बाजूला म्हणून. कुठे पाणी सापडलं. गेम मध्ये पण कसं पाण्यातच जाते ना. मग इथे पण पाणी सापडलंय. शाबास चालवलं. आता क्लच दाब आणि दुसरा गेअर टाक. ए बाबा मला गेअरचं नाही वरती टाक. माहितीये. वरती मला कर नाही खाली गेअर. पाय टाकून वर कर. माझा गेअरला पायच नाहीये कसं टाकू. मग क्लच दाब. क्लच दाब. दाबला ना हा काय. ब्रेक वरती ब्रेक दाब. पुढचा हलका दाब. थांब. अगं ब्रेक दाब. शाबास. बंद कर ना गाडी. बंद कर हा. माझा कॉन्फिडन्स जरा. काय वरती करायचं बोललास तू. काय वरती करायचं असतं. हे कुठं आहे. हे बघ हा हा ह्या पायाला लेफ्ट पायाला. तू तिकडे काय शोधतेस. हा माणूस मला सांगतोय त्या साईडला आहे इथे खाली आहे हे वर्कर असा बोलला मला. आणि आता इथं असा फिरून आला आणि बोलतो हा बा इथे आहे. वा तू स्वतःच मगाशी बोलला. चालवायचीस ना गाडी. तू स्वतः अरे आता किती वर्ष झाली. स्वतःच मला बोलला ह्या साईडला हा बा इथे पण खाली पण आहे. इथे 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 आहे आपला गिअर. खाली टाकला तर पहिला गिअर. मला नाही शिकायची गाडी. तुझ्यावरती कॉन्फिडन्स नाही मला. मग उतर. हा मी नाही चालू कर चालव. गाडी. नाही मी नाही करणार. तू बाबा चालव. घे बाबा. हा माणूस मला नीट नाही. मी ड्रायव्हिंग ए बाबा ए अगं उतर. तू असा मध्येच राहिला असं कसं. फोटो काढ तुझा. हा मग थांब जरा. हा फोटो काढ चालेल. बाईक अशी छान दिसली पाहिजे. मी सुंदर दिसले पाहिजे छान पैकी मस्त असं. आता थोड्या दिवसातच मी घेणार माझी गाडी. केस पण कसे इम्पॉर्टंट आहेत ना. एक साइडने असा पाय वर घेऊ का. घे ना. इथून माझी. ई बापरे इथे काहीतरी आहे. ई शी शू. काहीतरी उडत होतं माझ्या अंगावर. थांब आतमध्ये. उतरू मी. थांब स्टँडला लावून होतो. स्टँडला लाव. मी गाडी घेतली ना सॉबी. मग मधमाशी आहे. ऐक मी गाडी घेतली ना. उठ. ऐक पूर्ण ऐक पहिले. हा. मी बोल. मी गाडी घेतली ना का मग मी गाडी चालू करणार. पार्क करायचं काम तुझं. का असंच. हे काय नवीन. मग मी गाडी आणली ना का मग डोर खोलायचं काम तुझं.
पर्यंत आहेच तुझं काम 4 व्हीलरला ना. सगळं. हा ठीक आहे. आता उठ. इनफ आता गाईज, इनफ फॉर टुडे. सध्या उठायचं माझा टीचर चांगला नाहीये. सध्या उठायचं काम करायचं होतं तुला. हो. हे बघा गाईज, सुंदर. इथे आपण जाणार आहोत, पण हे ना ट्रेकिंगचं ऍक्च्युली ट्रेक करावं लागेल. म्हणजे जसं आम्ही मगाशी बोललो, अर्धा तास वॉक तरी आहे. सो तिथे प्रॉपर टाइम काढून आम्ही, पण इथे इथे या साईडला इथे जाऊन बसू पण शकतो. ऍक्च्युली खूप सुंदर आहे जागा, खूप सुंदर. त्याचा एक वेगळा ब्लॉग झाला पाहिजे है ना सॉबी. हो. ऍक्च्युली खूप सुंदर आहे ही जागा, खूप सुंदर. आता ठरल्याप्रमाणे मम्मीची फरमाईश, सो डायरेक्ट वडापाव, आमचा बदलापूरचा फेमस वडापाव, तिकडे जायचंय खायला डायरेक्ट. तो घेतो, घरी जातो. मला पण क्लासला जायचंय, क्लास आहे. हा पण जाईल, आराम करेल, मस्त चिल मारू. आजचा हा वीकेंड असा आमचा गेलेला आहे साधारणतः. अजून चालूच आहे, काही झालेलं नाही, अजून चालूच आहे. इथे सगळेजण पिकनिकला आहे गे चाले आणि मस्त छान फोटोज वगैरे काढतायत, वॉक करतायत मस्त. बघा सगळे काका काका लोक आहेत, मस्त चाललंय सगळ्यांचं इथे चिल पिल. चिल पेल पेलाला चिला पला आचिला आबाला. काय बोलतोय? तुझी लँग्वेज नेहमी तुलाच कळते. मिनियन आणि मी एकाच तुम्ही गावाचे मणी आहोत. ऍक्च्युली मला कधी काय किती नावाने बोलेल त्याचा पत्ता नसतो याला. आणि त्याचा अर्थ जेव्हा मी विचारते त्याला पण माहित नसतं त्याचा काय माहित नाही. पण मला तू वाटते तू हे आहेस, पण त्या शब्दाचा अर्थ काय आहे हा जसंही चुमचुम काही माहित नाही. काही जसंही चुमचुम आहे, ह्याचा अर्थ काय माहित नाही, पण आहेस तू. हेच बोलत होते मी. काय बोलेल त्याचा पत्ता नाही. जादू केला असे, जादू पादात गेला वाटतं जादू. अबे इथे एरोप्लेन आहे होता, म्हणजे लाईट दिसतोय. थांब तू काहीतरी बडबड करशील आता. आणि हे सुंदर 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 सुंदर. चल ना स्वामी तिकडे जाऊन बसूया. कुठे? तिकडे. तुला क्लासला जायचंय ना? हा ना यार, क्लासला पण जायचं मला. जाऊ दे, नेक्स्ट टाइम परत येऊ. कभी ते काय ते नेक्स्ट टाइम फिर से बिजूबाई नेक्स्ट टाइम मुंबई सेंट्रल बिजूबाई आहे. ऋतिक ऋषिक आबा जादू पादात गेला बघ. तो बघ वरती बघतर दाखवते तुम्हाला. बोलतो जादू पादत गेला. धुसक्या सोडत गेलाय भाव. हा पॅच ऍक्च्युली खड्ड्यांनी खूप घाणेरडा आणि खूप नॅरो आहे पॅच. नॉर्मल बोलू शकतो, माईक वरती ऐकायला येत, ओरडायची गरज नाही. नॅरो आहे पॅच हा, त्याच्यामुळे टेन्शन येतं चालवायला. टर्न असे शार्प नाही आहेत एकदम, पण भाई मजा येते. इथे शांत वाटतं, शांत. मला असं वाटतं इथे हा जो ग्रीन पॅच आहे ना, त्याच्यामुळे तर ना अजून हायलाइट होत है ना. हो, ते आहे. डोळ्यात पाखरू गेलं माझ्या. बघा तुम्हाला आता कळेल बघा किती नॅरो आहे पॅच हा, किती सांभाळून चालवायला लागतं. आता हा तरी स्ट्रेट रोड आहे. मगाचा रोड चढण पण होता, उतार पण होता मिक्स, त्यात रस्ता खराब, सगळं टेन्शन. पण तरी पण शांततेमुळे बरं वाटतं याला है ना. शांतता तर आहेच. मस्त टर्न होता. जर नाही समजलं तर डायरेक्ट गाडी गावात. हळू, माझ्या हातात फोन आहे. एवढं कळतं मला, झाली मला भरपूर वर्ष गाडी चालवत. गावात आलोय आपण. कुठल्या गावाचं नाव नाही माहिती, पण काका बघ काहीतरी करताय. गेले आता काका. गेले. अव तन्हाई तोंडात हे जातात पाखरं. डोळ्यात गेला मग आता तोंडात गेला असता ऑलमोस्ट.
हा सगळ्यात हा मेन गेम आहे. सगळ्यांना कसं दिसेल. हा मस्त. आता चटणीच्या आत घेऊन जा कॅमेरा. अरे ठेव ना. हा ऍक्च्युली खूप जुना आहे, खूप जुना आहे. आम्ही किती वर्ष झाली म्हणजे आम्ही इथे येतोच आहे खायला. आणि आमच्या जेव्हापासून सगळे तेव्हापासून पण याने पण ट्राय केलेलाच आहे ना. किती वेळा. खूप वेळा. ह्यांच्या इथे हेच वडापाव मध्ये ठेचा कमी घ्या, एकदम तिखट नको, त्रास होतो मग तुला. तिखट नको म्हणजे तो तिखट बेकार तिखट आहे. हा तो म्हणजे एक्स्ट्रीम, कारण ते लोक डायरेक्ट खेचून त्यांचा टाकतात. या वडापाव मध्ये पण ठेचा असतो मोस्टली. आता हा टेस्ट करायला माहित नाही, बघ जरा टेस्ट करून अजून आया काय वाटतंय. गरम गरम तर एनी टाइम मिळतं, एनी टाइम. टेस्ट डिफरंट. टेस्ट डिफरंट. हाव म्हणजे बॅड गुड. समथिंग इज मिसिंग. तो स्पायसीनेस नाही आहे. लास्ट टाइम ठेचा होता त्याच्यात आपण आलेलो तेव्हा, आणि माहिती आपल्याला खाता नव्हतं आलं. जरा कॅमेरा इथे घेऊ का, उजड असा येईल ना. खोबडा सगळ्यांचा दिसतो. मग दिसू दे, काय फरक पडतो. एकदम अंधार होता त्या साईडला. ठेचा टाकावा लागणार. ठेचा टाकावा लागणार, अदरवाईज मजा नाही. मीठ कमी आहे, मीठ कमी आहे. मला ठीक वाटतंय, पण मला काय फरक नाही पडत आहे. नंतर वडापाव मध्ये ना तो क्रिस्पीनेस आहे ऍक्च्युली. आणि ती भाजी थोडीशी ना ठीक आहे, म्हणजे मला काहीच नाही प्रॉब्लेम आहे, मी खाऊच शकते. मला तर पहिला टेस्ट नाही लागला. हा म्हणजे गरम आहे म्हणून खाऊ शकतो असं मला वाटतं, है ना. इथे नेहमी आम्ही येतो, नेहमी मला भजीपाव खायचा असतो आणि नेहमी संपलेला असतो ॲज युजल नेहमी. आणि जे फक्त संपलंय असं नाही, म्हणजे लास्ट प्लेट कोणाला तरी ते लोक देतात, जे आम्ही बघतो आणि मग आम्ही ऑर्डर करतो की भजीपाव आहे, आणि ते लोक बोलतात अरे नाही हीच लास्ट प्लेट होती आणि संपली. एव्हरी टाइम होतं. असं दुःख होतं मला बघताना की प्लेट ती अशी चालली आहे. हो हो थँक्यू. माउंटेन ड्यू पिना. स्प्राईट मोठा आहे. छोटू असेल ना भाऊ ते पण तिकडे छोटा स्प्राईट आहे. छोटं विसवाला आहे ते काय छोटावाला. भाव होत नाही बोललास भावा. छोटू डायरेक्ट आवाज आला गावात. जितकी या वडापावची हाईप आहे ना, म्हणजे इतकी वर्ष आम्ही खातोय, पण इतक्या वर्षाने पहिल्यांदा ह्यानी ह्याची टेस्ट बदललेली आहे ना. म्हणजे हे डिसअपॉइंटिंग आहे, मी किती नाही म्हटलं तरी हे डिसअपॉइंटिंग आहे, कारण ह्याची टेस्ट कधीच बदलली नव्हती. म्हणजे आम्ही लहानाचा मोठा इथे झालोय, एकदम लहानाचे मोठे नाही, पण जितकं समजलंय कॉलेज टाइम पासून आम्ही जेव्हा इथे येत होतो कधीच ह्याची टेस्ट बदलली नव्हती. पण आज खरंच वेगळा लागतो, म्हणजे टेस्ट माहिती आहे मला याची. मी बोलले ना गरम आहे म्हणून खातो आम्ही. इट इज नॉट बॅड नाही आहे, बट ही टेस्ट ती नाही आहे जी आम्ही खातो. हा तो कोणता हायवे सॉबी दिल्ली एक्सप्रेस हायवे ना. ज्याचं काम तू डिटेल्स देऊ शकतो याचे. अजून काम खूप बाकी आहे. हा पनवेल पासून रोड जातोय तो डायरेक्ट आय थिंक सो
विरारला काहीतरी निघतो बाहेर आणि तो डायरेक्ट दिल्ली हायवेला कनेक्ट होतो. तर त्याचं काम ऑलमोस्ट इथला पूर्ण झालं आणि पनवेलचा तो बोगदा बनवायचा बाकी आहे. टनल, त्या टनलचं काम बाकी आहे. हे झालं तर भाई है ना? झालंच आहे म्हणजे होईल Almost अजून एक doneच 2 आहे. वर्षात हा. मला वाटतं होऊन जाईल. बस ना. मी आजारी आहे का तू आजारी आहे मला तेच नाही समजत. आजारी नाही आहेस तू. त्याच्यापेक्षा वर आहे. हां असं बोल. आम्ही आलो ते यार मला सॉरी चेपून दे ना. हे चेपलं मगाशी मी. मग पाय दुखतात माझे पाय पाठ सगळं दुखतं. फॅन चालू आहे आपण माईक पण नाही लावलाय. ठीक आहे ना. फॅनचा आवाज खूप येतो. मग आम्ही आलो आहोत ॲक्च्युली. थांबा 1 मिनटं. काय किती वेळा सांगणार आलो आहोत कुठे आलो आहोत माहिती आहे सगळ्यांना कुठे आलो. अगं तसं आता end नाही. करायचंय. एंड करायला आलो आहे ते. आम्ही इथे एंड करायला आलो आहे म्हणजे आम्ही स्वतः एंड झालेलो आहे. काही त्यामुळे- एंड वगैरे झालेला नाहीये. टीव्ही बघत बसल्याने बोलतो मी एंड झालोय. पण टीव्ही बघत बघत झोपणार मी. निंदी आ रही टीव्ही है. बघत बघत तुला झोप नाही येत. तुला फक्त मी बोलत असताना झोप येते. एक्सेप्ट इट. कारण तू माझा कम्फर्ट झोन आहेस. अजिबात नाही. एक्सक्यूज मी. दे ना चेपून दे ना. दिलं मगाशी मी चेपून. मगाशी दिलं चेपून म्हणजे दुखतंय मला. सांगता चेपून दिलं मी. हा पण मला दुखतंय मी सांगते तुला. दिलं म्हणजे काय असतं. हा असं बघा अशी इशारा करते माझ्यावरती. दिलं म्हणजे काय असतं. इशारा चालतात बघा माझ्यावरतीच उशाऱ्या. पण दिलं म्हणजे काय उशाऱ्या. असतं. दिलं म्हणजे काय असतं ते सांग. दिलं म्हणजे काय असतं ते सांग. तू आणि गरीब. सध्या गरीबच आहे. हो मोठा गरीब. पाय वगैरे चेपून मिळतील सगळं मिळेल पण सध्या ह्या लोकांना ताटाबोल. सो टाटा बाय बाय. लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. ऐकून मला आईस्क्रीम पाहिजे. चला. आईस्क्रीम पाहिजे ना. माझ्या चॉकलेटला आईस्क्रीम पाहिजे. आता तुम्ही जावा झोपा काय करायचं ते करा. गुड नाईट सगळ्यांना. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. सी तोपर्यंत बाय. यू.